दरम्यान आज भाजपनं आंदोलन करण्याचं काहीच कारण नव्हतं, पोलिसांची भूमिका पक्षपातीपणाची वाटली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. रामा हॉटेलसमोर भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. चपलांची फेकाफेक, लाठीचार्ज आणि बराच सगळा गोंधळ उडाला. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. काल तुम्ही आंदोलन केलं म्हणून आज भाजपने आंदोलन, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं आमचं आंदोलन महिलाच्या संरक्षणाच्या प्रश्नावर होतं आणि आम्ही पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर केला, पोलीस यंत्रणेचा सुद्धा आदर केला. आंदोलनाच्या मर्यादा आम्ही पाळल्या. त्याच्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानलेला आहे, कारण प्रशासनाने आमचा आभार मानला. मग या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये होत असतात, कराव्या लागत असतात. आता आज तर काही आंदोलनाचं काही कारण नव्हतं भारतीय जनता पार्टीचं, मग आता भाजपचे कार्यक्रम इथं होणार नाही का? आदित्य ठाकरे साहेब तर हॉटेलमध्ये होते आणि खरं तर आम्ही पळवून लावलं त्यांना भारतीय जनता पार्टी. तर मला असं वाटतं ज्याला काही कारणच नाही, याचा अर्थ महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा आम्ही मांडू नये असा होत असेल तर मला असं वाटतं भाजपाला त्यांचा विचार लखला, तेवढंच मी म्हणेन. बरं, पण पोलिसांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? कारण लाठीचार्ज या ठिकाणी करावा लागला होता. पोलिसांची भूमिका तशी मला पक्षपातीपणाची वाटलेली आहे, कारण खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आधीच प्रतिबंध करायला पाहिजे होता. मी रात्री मान्य पोलीस आयुक्तांशी या संदर्भात बोललेलो होतो, पण जर आरेला तर कार्य उत्तर मिळणार शिवसैनिकाकडून, आणि मग शिवसैनिकांनी आरेला कार्य उत्तर दिलेलं आहे. बरं, पण अशा घटना समोर येईपर्यंत, म्हणजे एकमेकांच्या समोर यावे अशा काय परिस्थिती निर्माण झाली? मला असं वाटतं लोकशाहीमध्ये सगळ्या नेत्यांचे दौरे होत असतात. समजा परवा राजसाहेब आले होते, आमच्या लोकांनी, काही लोकांनी जे केलं त्याचा आम्हीच त्या गोष्टीला विरोध केलेला आहे. मला असं वाटतं तशाच पद्धतीनं जाणीवपूर्वक तुम्ही हे केलं आणि आम्ही हे केलं, आमच्या आंदोलनाची बरोबर थोडी ते करू शकतात. आमचं आंदोलन व्यापक भूमिकेतून होतं. मग कलकत्त्यात झालेली घटना असेल, आसाममध्ये झालेली घटना असेल, राजस्थानमध्ये झालेली घटना असेल, हाथरसमधील घटना असेल, याचा निषेध. आणि पंतप्रधानांनी या राज्य सरकार सक्षम नाही म्हणून पंतप्रधानांनी यांना चांगल्या पद्धतीने निर्देश द्यावे, अशी आमची भूमिका आहे. बरं, असं काल जेव्हा तुम्ही आंदोलन केलं त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं. आज त्यांचं आंदोलन होतं, मात्र तुम्ही प्रति आंदोलन. आम्ही आंदोलन नाही केलं. तुम्ही मग करायचं ना, आंदोलनाची जागा काय हॉटेल आहे का? करायचं असतं. इथं क्रांती चौकात आंदोलन होतं, गुलमंडीवर आंदोलन होतं, TV सेंटरला होतं, तिथे आंदोलन करायला पाहिजे होतं. आंदोलन करायचं होतं. इथं काय हॉटेलसमोर? उद्या मी तुमच्या घरासमोर जाऊन आंदोलन करतं चालेल का? आता तुमची पुढची भूमिका नेमकी काय? नाही, काही नाही. त्यांच्याविषयी काय भूमिका? ते फालतू लोक आहेत, ते काहींना ताब्यात घेतलंय तुमच्या कार्यक्रम, सोडतील पोलीस, काय प्रॉब्लेम नाही. बरं, आता तुम्ही म्हटलात की भाजपाचे पुढे आंदोलन होणार नाही का, याचा अर्थ काय? याचा अर्थ जर तुम्ही अशा विरोध करणार तर आम्ही पण करू. घोडा मैदान जवळ आहे, मग स्पष्ट सांगतो, त्याला काय प्रॉब्लेम. धन्यवाद. हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. यांचं म्हणणं आहे की आता पुढे भाजपाचे आंदोलन झाले तर तशाच पद्धतीने आंदोलन केले जातील आणि पोलिसांची भूमिका ही सरकारच्या बाजूने होती, असं देखील त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.